नमस्कार. श्यामची आई हे साने गुरुजी द्वारा लिखित पुस्तक आपण वाचन करत आहोत. रात्र 10वी पर्णकुटी या प्रकरणाचे वाचन आज आपण ऐकूया. मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तूच जातोस. आई सांग ना भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे, भाऊ म्हणाला. ने रे तिला, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ घेऊन जातो. तू नाहीस का रे माझा भाऊ. वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती. चल तेथे मग मला झोप येते, चल घरी, अशी जर मला घाई लावलीस तर बघ मात्र, असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टी रूप प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असेल तो येत होती. वच्छी व तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हिसकावून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षात भाऊबंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासूनच आहे ती. भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. या घरात माझे वडील लहानचे मोठे झाले. ज्या घरात 30 वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, त्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने लावली, त्यांच्या हौशी पुरवल्या. त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा गणपती उत्सव, गणपतीचा सार्वजनिक उत्सव. भाद्रपदात महाडच्या गारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हास उठविले. माझे आई बाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, त्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली. ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले, त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजी आजोबा पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे मनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नवऱ्यासही माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला वाटत होते. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे इतवर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे-पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे काय थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमान नाही? आम्ही माणसेच नाही जणू? दरिद्री माणसाची सारी दुनिया अपमान करते, मग बायको का नाही करणार? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे.
पण मला इथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावे असे वाटते, परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचे, कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही न बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमानच तो. वडील आईची समजूत काढीत होते. गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला पाहिजे. जा आले, अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्यांनी एखाद्या वेळेस अपमान केला तर मला ते आवडणार नाही. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानांची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या, या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तर अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे. आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे मला माहीत नव्हते. मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते, ही स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. त्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होते. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते, पण आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. मी येथे मालकीन आहे. मला येथून कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. घरात देव नेऊन ठेवला. मग सामान नेले. नारळाचे गाठले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई अम्मास म्हणे, ह्यांच्या हातून घर आता केव्हा कोठून बांधले जाणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंदेपणा नाही. मी खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घरच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का. मी म्हटले, हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. त्या मथुरीचे घरही असंच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला खूप वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येईल तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हंटल. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग हा तारा होता. आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला वर तर नाही ना बोलावीत. मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा. नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येतात असे त्या हरिविजयात नाही का सांगितले. तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस, मी म्हंटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावयास शिकवले. किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल. अशा प्रकारे प्रकरण 10 आज आपण पूर्ण केले. उद्या ऐकूया रात्र 11वी भूतदया हे प्रकरण. जय श्री कृष्ण.